फार्मसी हे निश्चितपणानं कॉलेजचे फॅकल्टीज, प्रिन्सिपल आहेत, फॅकल्टीज आहेत, हे सगळेच जण हे या दृष्टिकोनातून आपल्याला मदत करत राहतील. जरी आपल्या सर्वच संचालकांची प्रकृती ही फिट दिसणारी आहे, पण ती लोकांच्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या पालकांच्या भाषेमध्ये ती खराब असते. म्हणजे मला म्हणतात माझे आई वडील की अरे काय खराब करून घेतलीस तब्येत तुझी. पण हल्ली हे ट्रेंडिंग आहे की तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर सगळेच पॅरामीटर्स तुमचे जे आहेत हे तुम्ही चेक करत राहणं आवश्यक आहे, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की इयरली बॉडी चेकअप याच्यासारखं. तर अशा पद्धतीनं फिट राहून आपल्या सर्वांच्या पुढे आदर्श घालणारं सन्मान्य गुजर साहेब या वयाच्या 83व्या वर्षी लीड करतायत आपल्याला. आणि सगळं संचालक मंडळ आपण पाहिलं की मेहनतीनं आपल्या या संस्थेला आपण काय आणखीन देऊ शकू याचा विचार करणार आहे. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व फॅकल्टीच्या बरोबरीनं या दृष्टिकोनातून आपणही यामध्ये काय भर घालू शकू, आमच्या संस्थेचा नावलौकिक आणि त्याचबरोबरीनं आमचं स्वतःचाही नावलौकिक वाढेल असं काय संशोधन आम्ही करू शकू याचा विचार केला गेला पाहिजे. विजय पाटील साहेब आपण मगाशी सांगत होतात की आता पुढच्या कालावधीमध्ये जसं तिथे एक गॅलरी आहे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा प्रॉडक्टची, तसं पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक संशोधनाच्या आधारे या पुढच्या कालावधीमधल्या संस्था आणि अशा पद्धतीचे कॉलेजेस हे पुढे येऊ शकणार आहे. आज नॅकचं A ग्रेड या कॉलेजला मिळालेलं आहे आणि मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं फार्मसीचं आपलं हे डॉक्टर अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे सुद्धा नावारूपाला येईल. नवी इमारत ही प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपलं स्वतःचं घर असेल, एखाद्या कुठलीही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये जात असताना सगळ्या आठवणी दाटून येतात. कसं आपण याची निर्मिती केली, कशी सुरुवात केली हे प्रत्येकाला वाटत राहतं. मला खात्री आहे की गुजर साहेब आपल्यालाही आणि आपल्या सगळ्या परिवारालाही आज आपण हे जे पाऊल उचललेलं आहे याचा निश्चितपणाने अभिमान वाटत असणार. ज्याची पायाभरणी आजपासून 52 वर्षापूर्वी झाली, त्या हॉस्पिटल पासून सुरुवात झाली आणि ज्यांनी महाराष्ट्राचं शिल्पकार ज्यांना म्हणतो त्यांच्या हस्ते आपण आपल्या या हॉस्पिटलची मुहूर्तमेढ केली. ती संस्था अधिकाधिक प्रगतीच्या दिशेनं तर जाणारच आहे. आणि आज मी म्हणालो की महाराष्ट्राला सुद्धा आज महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 60 पेक्षा जास्त वर्ष लुटून गेली. आता आपण या ठिकाणी अमृत महोत्सवाकडे चाललो तर महाराष्ट्र जसा प्रगतीच्या दिशेनं आज स्थापनेपासून आगेकूच करतोय तसं आपल्या ही संस्था आणि आपलं हे कॉलेज हे प्रगतीच्या दिशेनं सातत्यानं आगेकूच करत राहावं. माझ्यासारखा आपला एक सहकारी नव्या मुंबईमध्ये आहे. मी खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतः नाही, पण माझे वडील रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी करत राहतो. आपल्याही या संस्थेचा एक शुभचिंतक या नात्यानं आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आपली संस्था अशीच अधिकाधिक नावारूपाला यावी आणि या संस्थेनं आपापल्या क्षेत्रामध्ये पियर म्हणून काम करावं. सर्व मानांकनं ही नव्यानं प्रस्थापित करत ही संस्था प्रगतीच्या दिशेनं आगेकूच करत राहावी अशा शुभेच्छा या संस्थेच्या वाटचालीला देतो. अशा या संस्थेच्या इमारतीच्या उद्घाटनाला माझ्यासारखा, मी म्हणालो या पिढीचा मी स्वतःला प्रतिनिधी समजतो, तर माझ्यासारख्या तरुणाला, नवख्या माणसाला आपण ही संधी दिली. मी आपलं मनापासून आपल्या सगळ्या परिवाराचं, संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या संस्थेच्या वाटचाली बरोबर ज्या ज्या वेळेला आपण सांगाल त्या त्या वेळेला आपल्या सोबत येण्याचं अभिवचन या ठिकाणी देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा सगळा परिवार, याच्या सगळ्या गोष्टींची जी ओळख आहे त्याच्यामध्ये आबांचा खास करून मी उल्लेख करेन. आबांनी उल्लेख केला की 1974 ला या संस्थेची स्थापना केली. 2008 ला इंजिनिअरिंग सुरू केलं. आणि मला इथं आल्यानंतर आश्चर्य वाटलं की ज्या व्यक्तीनं संपूर्ण त्यांची हयात ही मेडिकल प्रोफेशन मध्ये घालवली त्यांनी इंजिनिअरिंगचा विकास इतका मोठा कसा केला. तर तो व्हिजन आणि व्हिजनरी व्यक्तिमत्व हे डॉक्टर अशोक आबा गुजर आहेत. त्यांच्या 100च्या कार्यक्रमाला आमदार प्रकाश ठाकूर साहेब हे मंत्री महोदय म्हणून यावेत आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता सुद्धा त्या दिवशीच्या निमंत्रितांच्या यादीतनं चुकू नये अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. हे सगळं सांगत असताना
डॉक्टर अशोकाबा आणि इंद्रजित यांचाच उल्लेख करून मला थांबता नाही येणार. हे कॉलेज आणि मी इथे येण्याचं कारण ना की डॉक्टर अशोकाबा गुजर आहेत आणि ना की इंद्रजित गुजर आहेत. मी इथे येण्याचं कारण आहे ते तुमच्या माधुरी गुजर मॅडम आहेत. हे कॉलेज, त्या कॉलेजवरचं, या संस्थेवरचं जे प्रेम त्या करतात, मी त्यांना भेटलं पहिल्यांदा इंद्रजित, परंतु त्यांच्याबद्दल जे सतत मी ऐकत होतो, त्यांची कॉलेजच्या प्रती असलेली म्हणजे आत्मीयता, हे कॉलेज मोठं झालं पाहिजे, हे पुढे गेलं पाहिजे, सगळ्या ऍडमिशन व्हायला पाहिजे, माझा कॅम्पस मोठा झाला पाहिजे. आज ज्या इमारतीचं उद्घाटन आपण करतोय किंवा केलेलं आहे, त्याचा पाया हा मॅडमच्या व्हिज्युअलायझेशन मधून रचला गेलाय असं मी स्वतः मानतो. आणि मला खास करून आपल्याच कॉलेजचे, मला वाटतं कुठल्या ब्रांचचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत मला माहित नाही, पण हनुमंत कुंभार हा व्यक्ती हा तुमच्या दरवर्षीच्या अप्रुव्हल प्रोसेस मधला माझा मित्र आहे. दरवर्षी माझाच चहा पिऊन तो गेलेला आहे आणि अप्रुव्हल आणि मान्यतेची केस तुमच्याकडची पूर्ण केलेली आहे. त्या हनुमंतचंही मी या ठिकाणी खास करून अभिनंदन करतोय. चांगला व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकारे सगळ्या कमिटीच्या किंवा मॅनेजमेंटच्या जवळ असतो, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून कुंभार सरांच्याकडे बघितलं पाहिजे. आणि सरते शेवटी सचिन पाटील जे प्राचार्य आपल्याकडे आले, हा खरं तर आमच्या सगळ्याच लोकांचा, म्हणजे जे प्राचार्य आहेत किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये आम्ही काम करणारे लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्याकडचा एक आवडता प्राचार्य. टाळ्या वाजवायला पाहिजे विद्यार्थी. ते बऱ्याच अँगलला विद्यार्थी जास्त वाटतात आणि दरवर्षी 1-2 किलो वजन कमी झालेलं असतं. म्हणजे एवढं हेल्थ कॉन्शियसनेस त्यांच्याकडे असतं. मी त्यांना अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पेटवडगावला भेटायचो, त्यावेळेला किमान यापेक्षा दुप्पट प्रकृती त्यांची. आणि आता इथं आल्यानंतर मला विक्रम शिंदे सर माझे मित्र हे अनेक वेळा सांगतात की सचिन हा आपल्या कामाचा माणूस आहे. पुन्हा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र सागर आणि मी एकत्र आलो, तर सागरनं आग्रहपूर्वक सांगितलं की भाऊ, आपल्या टीम मध्ये चांगल्या प्रकारे फिट होणारा कदम सर, एक चांगला माणूस कोण असेल तर तो सचिन आहे. मी म्हटलं मॅडमचं यावेळेचं बीफार्मचं काम झालंय, पुढच्या वेळेचं एमफार्मचं अप्रुव्हलचं काम आपल्यालाच करायचं आहे, तर त्याला तुमच्या टीम मध्ये घालू नका, कॉलेजेसमध्येच काम करू. तर पुन्हा एकदा या संस्थेच्या नवीन नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ठाकूर साहेब आपण आला, आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि या गुजर कुटुंबाच्या बद्दल मी सांगताना मला हे विसरता येणार नाही की गिरीश गुजर हा माझा मूळचा मित्र आहे. गिरीश एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आमच्या क्षेत्रामध्ये, ज्यानं अनेक लोकांना मोठं केलं. त्यातला एक विजय पाटील आहे की ज्याच्या पाठीमागं गिरीश नेहमी उभारला आणि वेळोवेळी माझ्या अडचणीच्या काळामध्ये ज्यानं मदत केली, त्याला मला विसरता येणार नाही. तो गिरीश तुमचा गोपी, त्याची आठवण या निमित्तानं काढतो. आपल्या कुटुंबाला या पुढच्या काळामध्ये तुम्ही करत असलेल्या प्रगतीला मुद्दामून शुभेच्छा देताना माझी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो की मॅडम जर माझ्या अगोदर बोलले असते तर कदाचित मॅडमनी पुढच्या वर्षीचे एमफार्मच्या अप्रुव्हलला साहेब आम्हाला वेळ जास्त लावू नका, बीफार्मचंही वेळेवर करा असं सांगितलं असतं. पण आयुर्वेदिक कॉलेजचं एक कॅम्पस इथं उभारण्यासारखी इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या कॉलेजची नक्कीच आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न कराव्यात. मी फार्मसीचा असलो तरी सुद्धा ठाकूर साहेब मात्र फडणवीस साहेबांच्या कॉलेजमधले आहेत, तर त्यांच्याकडनं या बाबतीमध्ये 100% मदत होईल. सेंट्रल काउन्सिलला आम्ही सगळे लोक एकत्र असतो आणि माझा किमान अजून 4 वर्षाचा कार्यकाल दिल्लीतला शिल्लक आहे, त्यामुळे दिल्लीतल्या कामाची जबाबदारी मी घेतो, मुंबईची जबाबदारी ठाकूर साहेबांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं लाभलेलं भाषण संपवतो. मला आज प्रशांतजी ठाकूर साहेबांचं स्वागत करण्याकरता मुद्दाम, कारण ते इतके बिझी आहे, बिझी शेड्यूल आहे, त्याचा अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य महाराष्ट्रात उभा केलेलं आहे. आपल्या सातारा जिल्ह्याच्या कर्मचारी शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं योगदान आहे, त्यांच्या व्यक्तीकरणाचं योगदान आहे. आणि अशी इतकी बिझी आणि व्याप असलेली व्यक्ती आज कराडसारख्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन होतं. आज या उद्घाटन समारंभास आपण आला त्याबद्दल मी
सुद्धा आज इथे आलेले धाराशिव कॉलेजच्या स्थापनेपासूनच त्यांनी अतिशय मोलाची आमच्या कॉलेजला मदत केली, सहकार्य केलं, पाठबळ दिलं. विजयपर्यंत आलेले आहेत. आपलं सर्व उपस्थित करण्याचं स्वागत करतो. माझे पिताजी स्वातंत्र्य सेनानी भाई गुजरांचा 1943च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग होता. त्यांनी प्रतिसाद क्रांतिशील महापाटील आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर स्वातंत्र्य सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत होते आणि त्याचा तुरुंगाचही भोगलेला होता. त्यांच्या कार्यकर्त्याची पूजा करावी, त्याच्या कार्याच्या स्वातंत्र्य प्रकाराचा गौरव करावा या दृष्टीने स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर तथा जिते गुजरच्या अध्यक्षाची स्थापना करतात. भाईने आपल्या आयुष्यामध्ये जो एक विचार मांडला होता, काँग्रेसचं काम करत असताना शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये जास्त सुधारणा होणं जरूर आहे, असं तरच हे स्वराज्याचं सुराज्य होईल अशी त्यांची कल्पना होती. तर त्या दृष्टीने आम्ही त्या जिल्ह्याच्या आर्किटेक्चरच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचं ठरवून त्या दृष्टीने गेली 52 वर्ष आम्ही कार्यरत आहोत. पहिली संस्था 1974 साली PM गुजरात मेमोरियल हॉस्पिटल, त्याचं उद्घाटन त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भारताचे परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी उद्घाटन केले होते. आणि त्यांच्या वडिलांची जीवनातली स्वातंत्र्य सरकारी होती आणि यशवंतराव चव्हाणांना कायम साथ शेवटपर्यंत येणाऱ्या काही ज्या लोकांना पुढ्या व्यक्ती त्यांच्या अभ्यासा समावेश होता. त्यामुळं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी PM गुजरात हॉस्पिटलचं उद्घाटन 52 वर्षापूर्वी केलं. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये देखील सेवा दिली. मोफत कॅन्सर सेंटर, मोफत किडनी हॉस्पिटल, ऊसतोड कामगारांकरता मोफत सवलतीच्या दराने सह्याद्री साखर कारखाने, बाळासाहेब देसाई सरकारी सरकारने मिनी हॉस्पिटल, ब्लड बँक अनेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आमचं हॉस्पिटल नावाला आलं. आणि या 100 बेडच्या हॉस्पिटलला 1999 साली पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्या कॉलेजचं उद्घाटन त्यावेळेचे आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मित्र डॉक्टर दौलतराव आयर यांनी त्याचं उद्घाटन केलं. या काळात आमच्या वडिलांचा स्वतःसेना भाई गुजरांचा पुतळा आम्ही उभारलेला आहे. तिथे नेहमी स्वातंत्र्यसैनिक मेळावा दरवर्षी होत असतो आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे पदाधिकारी स्वातंत्र्यसैनिक त्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं उद्घाटन केलं. 2008 साली आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. यावेळी जिल्ह्यामध्ये एक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि मुलांची आर्ट्स इंजिनिअरिंग कॉलेजची गरज ओळखून शैक्षणिक विभागात चांगलं काम करायचं असेल तर इथं मुलांना विद्यार्थ्यांना संधी द्यायची असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज मला जरूर आहे. या उद्देशानं 2008 साली डॉक्टर अशोक टेक्निकल इन्स्टिट्यूट डॉक्टर दौलतराव आयर त्याची सुरू झालं. गेली 18 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातील अग्रगण्य कॉलेज आहे. कर्नाटक इंडियन महाराष्ट्र आणि या भागातले चांगलं कॉलेज म्हणून ते पुढं आलेलं आहे. या कॉलेजच्या माध्यमातून 3 इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही अरेंज केलेल्या होत्या. त्यामुळे जगातील अनेक देशाच्या प्रतिनिधींनी 3-3 दिवस इथे येऊन वर्कशॉप आणि या कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेला आहे.
या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची माझी भाव असल्यामध्ये फार्मसी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जागतिक लेवलवर फार्मसी क्षेत्रालाही मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मोठी संधी आहे ते आमच्या लक्षात आहे. तेव्हा आम्ही आजचे हे कॉलेज डॉक्टर अशोक उदय फार्मसी हे कॉलेज आहे. या उद्घाटन सोहळ्याला माननीय पसंती बापूसाहेब श्री विजयराव भाऊ हे दोघे इथे आले. त्यांचं परत एकदा मी आपल्या सर्वांच्या तर्फे स्वागत करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माझे आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब, माननीय श्री विजय भाऊ पटेल साहेब, माननीय डॉक्टर अशोक गुजर साहेब, JK गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ उपस्थित, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत डॉक्टर अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने आणि शुभेच्छांनी एक मोठा सोहळा निर्माण केला, त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो. सर्वप्रथम मी प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब, आमदार पनवेल मतदारसंघ, भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिला आणि आपल्या प्रेरणादायी विचारांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आम्ही फार्मसी आणि इतर सर्व शिक्षणामध्ये संशोधन निश्चितपणे आपल्या सूचनेच्या पद्धतीने करायचे 100% प्रयत्न करू. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे माननीय श्री विजयभाऊ पटेल साहेब, सदस्य फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांचे विशेष आभार मानतो. त्यांचं नेहमीच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ मिळतं. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे संस्थेच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. त्यांचं योगदान आम्ही सदैव स्मरणात ठेवू आणि निश्चितपणे एक बॅच पासआउट झाल्यानंतर PG कोर्सेसचा आम्ही विचार आपल्या सूचने पद्धतीने 100% करतो. धन्यवाद साहेब. संस्थेचे प्रेरणास्थान स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी भाई गुजर यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा जपत माननीय डॉक्टर अशोक गुजर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली JK गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार फार्मसी शिक्षण मिळावे या हेतूने फार्मसी कॉलेजची उभारणी केली आणि ही आधुनिक वास्तू त्यांच्या शिक्षण प्रेमाची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल मी साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशामागे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री इंद्रजित गुजर साहेब, सचिव माननीय डॉक्टर माधुरी गुजर मॅडम, श्री वीरेंद्र गुजर साहेब, श्रद्धा गुजर मॅडम यांची अथक मेहनत आहे. या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक बाबीची बारकाईने पाहणी करणे, यासाठी प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट व्हावी वैयक्तिक लक्ष देऊन एक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी धडपड केली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आवर्जून उपस्थित दादासाहेब चव्हाण फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विक्रम शिंदे सर, सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील सर, साधना अशोक पवार अध्यक्ष भाजप महिला मोर्चा खारघर यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक दिवसापासून सातत्यपूर्ण परिश्रम घेणारे डॉक्टर दौलतराव हेर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य मुल्ला सर, उपप्राचार्य कुंभार सर, महाविद्यालयाचे फार्मसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य कदम सर यांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी केलेल्या सर्व प्रयत्नांसाठी मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी गुणवत्ता संशोधन, सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्ट शिक्षणाच्या बळावर भविष्यात एक उंच भरारी घेईल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.